शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी, शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. समग्र शिक्षा अभियानांतर्गत दीर्घकाळ कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतन श्रेणीतील अधिसंख्य पद निर्माण करून त्यावर नियुक्ती देण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण अपडेट असे आहे की समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यामध्ये जे कार्यरत करार कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली 22 जुलै 2024 रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत शासनास शिफारस करण्यासाठी शासन निर्णय दिनांक 22/8/24 अन्वय समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने प्रशासकीय कारणास्तव पुनर्वलोकन करून या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत शासनास शिफारस करण्यासाठी दिनांक 4/7/2025च्या शासन निर्णयान्वये सुधारित समिती गठीत करण्यात आली. तसेच समग्र शिक्षा अभियान योजनेअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत अन्य राज्यांमध्ये या योजनेअंतर्गत कार्यरत कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मानधन व अन्न सेवा शर्ती याबाबत शासनाने अभ्यास करून 3 महिन्याच्या आत अहवाल देण्याचे शासन निर्णय 4/6/2025 मध्ये नमूद केले होते. सदर समितीस तदनंतर शासन निर्णय 10 सप्टेंबर 25 आणि 12 नोव्हेंबर 25 अन्वये मुदतवाढ देण्यात आली होती. सदर समितीचा अहवाल शासनाला 26/11/25 रोजी प्राप्त झाला. समितीने अहवालामध्ये केलेल्या शिफारशींना अनुसरून समग्र शिक्षा योजनेअंतर्गत दीर्घकाळ कंत्राटी पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत माननीय मंत्रिमंडळाच्या 2/7/26 रोजीच्या बैठकीतील प्राप्त मान्यतेच्या अनुषंगाने निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. यामुळे राज्यातील समग्र शिक्षा अभियानांतर्गत दीर्घकाळ कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष वेतन श्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करून मंत्रिमंडळाच्या 2/7/26 रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाचे अनुसरून कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर याच्यात महत्त्वपूर्ण मान्यता अशी आहे की समग्र शिक्षा अभियानांतर्गत तांत्रिक खंड वगळून दिनांक 30 जून 26 रोजी 10 वर्ष व त्यापेक्षा अधिक वर्ष कंत्राटी सेवा पूर्ण करणाऱ्या 3276 इतक्या कर्मचाऱ्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून समकक्ष वेतन श्रेणीतील अधिसंख्य पद निर्माण करून त्यावर नियुक्ती देण्याच्या कार्यवाहीस मान्यता देण्यात येत आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत जे कंत्राटी कर्मचारी आहेत, सध्या ते कार्यरत असलेल्या कंत्राटी पदाची सद्यस्थितीत शालेय शिक्षण विभागात व इतर विभागात उपलब्ध नियमित मंजूर पदांशी समकक्ष निश्चित करून संबंधित वेतन श्रेणी निश्चित करण्याबाबत वित्त विभागास प्रस्ताव सादर करून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. सदर कार्यवाही करताना सदर कंत्राटी कर्मचाऱ्याच्या कामाचे स्वरूप, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, मानधनाची रक्कम, शासनातील समकक्ष नियमित पदाचे सेवाप्रवेश नियम, शैक्षणिक व इतर अर्थविषयक कर्तव्य, जबाबदारी या बाबी लक्षात घेऊन निश्चित करण्याबाबत वित्त विभागाला प्रस्तावात सादर करण्यात यावं. कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी निश्चित करताना समकक्ष पदांच्या 7व्या वेतन आयोगातील वेतन श्रेणी विचारात घ्यावी. कंत्राटी कर्मचारी समकक्ष ठरविण्यात आलेल्या पदाकरता अधिसंख्य पद निर्माण करून संबंधित पात्र उमेदवारांना त्यावर नियुक्ती देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. प्रस्तावित अधिसंख्य पदावरील समकक्ष संवर्गाच्या वेतन श्रेणीमधील निम्न स्तरावरील मूळ वेतन अनुज्ञेय राहील. प्रस्तावित अधिसंख्य पदाकरता कर्मचाऱ्यांच्या सध्या तो घेत असलेले वेतन संरक्षित करण्यात येईल. सदर कर्मचाऱ्यांना निम्न स्तरावरील मूळ वेतनाशिवाय महागाई भत्ता आणि प्रवास भत्ता लागू राहील. निर्माण होणाऱ्या अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना, सेवानिवृत्ती वेतन, कुटुंबीय निवृत्ती वेतन या योजना लागू होणार नाहीत. सदर अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना समग्र शिक्षा अभियान योजनेअंतर्गत सद्यस्थितीत देय असलेल्या रजा अनुज्ञेय राहतील. निर्माण करण्यात येणारी अधिसंख्य पदे ही व्यक्तिसापेक्ष असून समकक्ष पदांसाठी निश्चित करण्यात आलेल्या वयोमर्यादा, राजीनामा, आजारपण, मृत्यू इत्यादी कारणामुळे रिक्त झाल्यास ते पद व्यपगत होईल. या अधिसंख्य पदावर नवीन नियुक्ती करता येणार नाही. या कर्मचाऱ्यांना पूर्वी केलेल्या कंत्राटी सेवेसंदर्भात कोणतेही लाभ अनुज्ञेय राहणार नाहीत. सदर पदावरील कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती अनुज्ञेय नसेल. अधिसंख्य पदनिर्मितीस अपवादात्मक परिस्थितीत केवळ एक वेळची बाब म्हणून मान्यता देण्यात येत आहे. या योजनेव्यतिरिक्त इतर विभागातील कोणत्याही योजनेसाठी प्रयोजनासाठी सदर बाब पूर्वोदाहरण म्हणून वापरता येणार नाही. अधिसंख्य पद निर्माण करण्याबाबत आणि त्यांना द्यावयाचे वेतन व भत्ते याबाबत वित्त विभागाच्या सहमतीने निर्णय घेण्यात येईल. सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांची अधिसंख्य पदावरील सेवा वयोमर्यादा 58 इतकी निश्चित करण्यात येत आहे.
या दृष्टीने काही विशिष्ट पदाधिकाऱ्यांकरता सदर कमाल वयोमर्यादेत बाबी उद्भवत असल्यास वित्त विभागाच्या संमतीने निर्णय घेण्यात येईल. तर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणाची प्रकरणे उद्भवू नयेत म्हणून समग्र शिक्षा अभियानातील मनुष्यबळाच्या सेवा या केवळ बाह्य स्रोताद्वारे किंवा सेवा कराराने घेण्यात याव्यात. योजनेच्या अनुषंगाने बाह्य स्रोताद्वारे या सेवा उपलब्ध करून घेण्याबाबत काही अडचणी उपलब्ध असल्यास वित्त विभागाच्या मंजुरीने घेण्यात यावेत. यापुढे या योजनेतील पदनिर्मितीबाबत वित्त विभागाच्या उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेने घेण्यात येईल, असं या शासन निर्णयात म्हटलं आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे की राज्यभरामध्ये शालेय शिक्षण विभागामध्ये विषय साधन व्यक्ती, नंतर BRC कार्यालयामध्ये असणारे जे कर्मचारी होते त्याच्यामध्ये अभियंता असतील किंवा असे काही पदं आहेत की जी पदं आवश्यक होते आणि बऱ्याच वर्षापासून या लोकांना मानधनावर काम करावं लागत होते. तर अतिशय चांगला महत्त्वपूर्ण निर्णय आहे की 3276 कर्मचाऱ्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून शासनाच्या सेवेमध्ये अधिसंख्य पदावर नियुक्ती देण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे आणि या दृष्टीने निश्चितच सकारात्मक आहे. या सर्वांचं मनापासून अभिनंदन. आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.